चला आता तुम्ही आता लवकर तुमचं सामान गुंडाळा आणि निघा गावाच्या दिशेनं. आम्ही निघतो आता. आम्हाला अजून गावात जाऊन काही पोचल्या नाही पोचले तेही पाहा लागन. हो हो भुरासिंग भाऊ, तुम्ही निघा. आम्हाला आता या पुरा तंबू खोला लागन आणि जे सामान उरलं वारलं ते भर भार करून करा लागन. मग आम्ही निघतो आरामानं. जाणंच आहे आज दिवसभर. रस्ता तर पाहिला ना तुम्ही? रस्ता तर भुलले नाही ना? पाहिजा बरोबर, नाही तर चला सोबतच. मदत करतो आम्ही तुम्हाला गुंडाळाले. अर्ध्या घंट्यात गुंडाळून टाकू सगळं आणि चला सोबतच. नाही तर भुलून जाण, वाट भुलून जाण. नाही तर पाहिला आहे रस्ता गिस्ता. जिकडून आलो तिकडूनच चाललो जाऊ आम्ही. पाहिला आहे रस्ता गिस्ता, नाही भुलत. आणि आता पाणी बी नाही येऊन राहिलं तर दिसतेच रस्ता, काही हरकत नाही. तसं आम्ही निघतो. तुम्ही निघा. तुम्हाला गावात जाऊन अजून काही पाहा लागन. निघा तुम्ही. हो चला, पण आज राहू नका गड्या. ह्या जंगलामध्ये राहू नका आज. आज तुम्ही निघूनच जा. निघूनच जा आज. आता काल तुम्ही होत्या म्हणून आमचंही बरं झालं, नाही तर आम्ही बी भटकत राहिलो असतो जंगलामध्ये आणि एखाद्या भुक्या प्राण्याच्या पोटात चाललो गेलो असतो. नाही आज आम्ही राहतच नाही. आज कोणाही हालतीत आम्ही निघूनच जातो या जंगलातून. आज नाही राहत बापा, आम्ही नाही राहत आज. काल तुमच्या आम्हाला लय भीती वाटली आणि जे खरं नाही झालं पाहिजे ते, म्हणून आम्ही आज निघून जातो. आज नाही राहत आम्ही. हो हो बापा, एवढ्या जंगला पाळामध्ये येत नको जा अशा एकट्या डुकट्या पाण्या पावसाच्या. दरवर्षीच येतो आम्ही. आता हे 3रं वर्ष होय. आता बंद करा हे जंगलामध्ये येणं, तंबू ठोकून राहणं, हे बंद करा आता. नाही तर एखाद्या दिवशी लय महागात, एखाद्या वर्षी महागात पडन तुम्हाला. हो बापा बरोबर आहे बाई तुमचं, बरोबर आहे. आम्ही त्याही वर्षी आलो तर केवढं भेव बापा वाघाचं किती भेव. मागच्या वर्षी बी वाघाचं भेव, किती भेव. ह्या वर्षी हे असं भेव. आल्या ते तसं दिसलं आणि अजून ते स्वप्न तसं दिसलं. नाही आता नाही येणं परवडत नाही बापा. ह्या जंगलामध्ये परवडत नाही. हा चला ठीक आहे. आज निघून जा गावाकडे. आता सकाळ झाली, दिवस निघाला. आता काही भेव नाही. आता लवकर गुंडाळ करा आणि लवकर गावाकडे निघून जा. आता किती चांगलं ऊन तपलं होतं. आपण चहा घी बनवला, तंबू खोला त्यांनी, हे बॅगेत सामान भरताच्या वेळेस चांगली ऊन दिसली, चांगलं चटक दिसलं. आणि आता वाटेनं निघालो तर बाता धुकं पसरलं बापा. पाणी तर बिलकुल थांबला पुरा. आभाळ तर सप्पा आहे. मग हे धुकं कायचं होय गडे, हे निरा धुवा वातावरणात. हा चला आता काही विचार नको करा. हे काय न होते ते काय न होते, काही विचार नको करा आता. चला आता पाण्या पावसाचं तसंच होते. पाण्या पावसाच्या जंगलामध्ये कधी ऊन तपते, कधी धुकं पडते, कधी पाऊस येते. काय कधी होईन नेम नाही. चला समोर वाटे ना. मलाही विचाराची ऊन राहिला बापा. काय आपल्या संग घडून राहिलं ह्या वेळेनं तर माहित नाही. घडीतच काय होते. गंगा जे काही होते का नाही तानच होऊन राहिलं हे. माया मी काय केलं आता? काही बी झालं तर मावरच येतो तू. काही बी झालं तर मावरच येतो तू. पहिल्याच दिवशी काड्या पाहायला गेल्या तुम्ही, तर काड्या करायला गेले तिथं ते माती काढले उखराले बसली तू तिथं. तो डब्बाच नाही काढायला पाहिजे होता तू. तो डब्बा आणि त्याच्यात चिठ्ठी काढती भेटली चिठ्ठी तिथंच टाकती. संग घेऊन आली तंबूजवळ तो डब्बा बी आणि ते चिठ्ठी बी. त्यानंच भूत लागलं आपल्या मागं. म्हणून तर तुला तसं स्वप्न पडलं. बाकी आम्हाला नाही पडलं तसं स्वप्न, तुलेच पडलं. असं थोडी राहते. ते साधी सुधी चिठ्ठी होती तर तो डब्बा म्या नाही उकरलं ती जागा. असं भुसभुशीत होती ते. तर समोर थोडासा काठ दिसत होता. मी म्हटलं काय होय बापा, मला उत्सुकता लागली होती म्हणून मी ते पाहिलं. तर त्याच्यामध्ये गंगाले वाटलं घपाडच भेटलं. आता झाली मी धनी, आता झाली मी करोडपती, असंच वाटलं गंगाले. म्हणून तर गंगानं तो डब्बा उघडला. नाही तर उघडाचाच नव्हता तो डब्बाच नव्हता उघडाचा. तर चांगल्या ना आनंदानं कॅम्पिंग झाली असती आपलीवाली. तर तो डब्बा उघडला म्हणून मला तसं स्वप्न आलं काय. आणि भुरासिंग भाऊ बाई आले तेव्हा किती घाबरलो आपण. ते त्याच्यानंच झालं काय. मग ते भुरासिंग भाऊ आणि ते त्याच्या घरची बाई त्या डब्यातल्या चिठ्ठीनंच आली काय आपल्या जवळ. नाही ते भटकले होते. काही सांगता येत नाही बापा. ते बी एक मायाच असली पाहिजे. हवा भुरासिंग भाऊ नसन काही माया असन तर असं थोडी आहे विमला ताई. असं थोडी राहते. आणि माया राहिली असते तर रात्रीच उपावले असते ते. आणि आपल्याला काही भयानक रूप दाखवलं असतं. पण तिथे चांगले जेवण करून शांततेने झोपले. सकाळी उठून चहा घेतला आणि चांगल्यानं गेले. मग ते कायची माया. अहो काही नाही, एकीमेकीला दोष नका देऊ. चला या वर्षी वातावरण तसं आहे म्हणून आपल्याला तसं वाटून राहिलं. बाकी काही नाही. चला समोर. हो बापा, ते मला स्वप्न पडलं तर भुरासिंग भाऊले बाईले आपण भेलो म्हणून ते उर्दूक राहिली मनामध्ये. तर तसं स्वप्न आलं मध्ये. ते स्वप्न काय खरं होतं काय? कमला बी म्हणते मलेच तुला स्वप्न पडलं का चिठ्ठीच्या यानं थोडे स्वप्न पडलं मले. नाही चाल चला समोर चला आता. पट चला. अजून पाऊस चालू होईल तर अजून भटकून जाऊ आपण रस्ता. नाही रस्ता नाही भटकत आपण. जिकडून आलो का नाही तिकडूनच चला.
मग काही नाही भटकत. काऊन थांबली हो गंगा? चाल ना. काऊन टाइमपास करून राहिल्या हो जंगलामध्ये पाण्या पावसाच्या? काऊन थांबली आता? चाल ना. अर्धा तास झाला आपण हिंडून राहिलो, रस्त्यानं चाललो. रस्ता काही आपल्याला भेटून नाही राहिला आणि ह्या झाडाजवळून ह्या रस्त्यावरून आपण गेलो. ह्याच रस्त्यावर आपण डबल आलो. पहा तुम्ही, पहा इकडे बाजूबाजूनं, पहा इकडे. मी समोर आहे ना तर मला समजलं. आपण गेलो आहे ह्या रस्त्यानं. 15 मिनिट पहिले ह्याच रस्त्यानं आपण गेलो, ह्याच रस्त्यावर डबल आलो. पहा तुम्ही. अमाय हो गड्या, ह्या रस्त्यानं तर आपण गेलो आणि डबल इथंच आलो. पहा हे असं वाकलं झाड होतं, इथून तर आपण निघालो. मग इथंच कसं काय डबल आलो आपण? आणि आपण येताना ह्या रस्त्यानं नाही आलो आणि आपण ह्या रस्त्यानं काऊन हिंडून राहिलो गोल 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 गोल? हा, एवढ्या दिवसानं. आता रात्र तर आहे नाही आणि रात्रीसारखं वातावरण लागून राहिलं एवढ्या दिवसानं. ते भुरासिंग भाऊन बाई निघून गेल्या, त्याच्या संगच आपण निघून जायला पाहिजे होतं, तर पोचून गेलो असतो आतापर्यंत आपल्या रस्त्यावर आपण. अमाय गंगा, कोणीतरी येऊन राहिलो होती कोण कंदील घेऊन. मा खरंच हो, कंदील एवढ्या दिवसानं कंदील घेऊन येऊन राहिलं तिकून कोण व्हायचं? आणि भुरासिंग भाऊच्या हाती बी एवढ्या दिवसानं कंदील होता. गेले तर कंदील घेऊनच गेले गड्या. आता ह्या कोण बुडावर कंदील घेऊन येऊन राहिला आपल्याकडे? काय करता हो? थांबता का पळता? मी तर म्हणतो पया, मागच्या मागं पया इथून. काय कोण होईन कोण नाही तर बाया बाया आहे बापा आपण. एवढ्या दिवसानं कंदील घेऊन कोण व्हायचं? नाही पाहू नको, थांब ना. कोण व्हायचं पायतं दिवसानं कायले भेट, एवढ्या दिवसानं भेजारतं काय तू? भेऊ नको, थांब. पाय तर येऊ तर दे जवळ. आपण 7 जणी आहो. हा, काही असं वाटलं तर उचलायचे गोटे पटपट आणि देवाच्या पटपट सगळ्या जणीनं घेरलं तर पार तर त्याला दाबतो. काही नाही होत. भिवू नका तुम्ही कोणीच. दिवसानं नाही भिवायची गरज. काही भूत खेत नाही होय, कोणी बुडा बाडाच होय तो. आला जवळ जवळ आला हो शांताबाई. मला तर भेव लागते बापा. अरे बापरे, हे भुरासिंग भाऊ तुम्ही तर गेले होते ना. पाय, मला वाटलं कोण होय ना कोण नाही. भुरासिंग भाऊ होय काय? भुरासिंग भाऊ तुम्ही तर गेले होते, वापस कसे काय आले तुम्ही? आणि बाई कुठं आहे मग? संग नाही आहे आता? आम्ही भटकूनच गेलो भुरासिंग भाऊ. तुम्ही म्हणेच तरी भटकचा नको, रस्ता माहिती आहे का तुम्हाला? पण कधी आम्ही इथे इथं गोल 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 गोलच फिरून राहिलो कधीच. अर्धा पाऊण तास झाला आम्ही फिरूनच राहिलो. रस्ताच नाही भेटून राहिला भुरासिंग भाऊ आम्हाला. सांगा बरं आम्हाला गावचा रस्ता, सांगा आम्हाला. आमच्या गावचा रस्ता भेटूनच नाही राहिला आम्हाला. भुललो आम्ही. हा, गावात जायचा रस्ता? हो भुरासिंग भाऊ, गावात जायचा रस्ता आम्ही भुलूनच गेलो. पण मी आता तुम्हाला गावात पाहिलं सगळ्या 7 जणीले. मी गावातच गेलो होतो तुमच्यावाल्या बाईले तिथं ठेवून दिलो आणि तुम्ही 7 जणी तर आपापल्या घरी होत्या. मी तुम्हाला पाहिलं ना गावामध्ये. काहीतरी मायाजाल होय भेटला आपल्याला रस्त्यामध्ये. भुलन पया पटकन मागच्या मागं. थांबू नका, कोणीच थांबू नका. पयत राहा जिथपर्यंत पाय न होते तिथपर्यंत पया. हे सगळं झालं नाही, हे गंगाच्या यानंच झालं. हे सगळं याला जबाबदार गंगाच आहे. हिच्याच नावराशी उतरला आहे. चिठ्ठ्या बी इलेच सापडल्या होत्या त्या आणि ते दगडाचा देव बी इलेच सापडला होता. मला काय म्हणतो तू? मी काय केलं? एकीमेकीला दोष नको द्या. पयत राहा फक्त. आता पयत राहा फक्त. हाच आपला एक मार्ग आहे इकून सुटण्याचा. त्या जंगलातून निघायचा एकच मार्ग आहे आपला. जंगलातून निघाला, वेशीच्या बाहेर निघाला तर बस आपला पिच्छा सुटते. आपण मोकळं घरी जातो मग. पयत राहा. आला का व मागायला का व दगडाचा देव? राक्षस होय देव तो नाही व राक्षस होय. नाही येऊन नाही राहिला. कोण नाही येऊन राहिला. पया हा भयताळ शांती माग नको पलटून पाहू ना. ओढून घेईन ना मागच्या मागं तुले. येवा शांताबाई लवकर येव. पयव धावू, माग नको पाहू. चला दूर पर्यंत चला. पयत दूर पर्यंत चला. आता काय ना आपलं हे गंगाच्या यानं झालं राहिला. मार मले त्या भूताच्या हाताने गोट्याच्या हाताने मेले पेक्षा 10 हाताने मरून जाईल. मार मले तू शांताबाई, तू मारतो मले. एक तर जीव घाबरला. तू मारून राहिली मले. तेच ते लावून राहिली तू. आता झालं ते झाली गलती तिच्यानं. आता सगळेचा जीव धोक्यात आहे ना. आपल्या 7 जणीचा जीव धोक्यात आहे ना. मग एकीमेकीला धीर द्या तुम्ही. एकीमेकीला हिम्मत द्या. एकीमेकीची हिम्मत बना तुम्ही. एकीमेकीची हिम्मत बना. एकीमेकीला मदत करा. कोसू नको एकीमेकीला, कोसा नको एकीमेकीला. या टाइम एकीमेकीला कोसाचा नाही आहे. एकीमेकीची हिम्मत देवाचा टाइम आहे. एकीमेकीच्या हिमतीनं आपण या संकटातून पार पडू. हो ना शांताबाई, मनात काय होत असन, मला काय वाटत असन. आणि हे आपली तिची लावून राहिली गंगाच्या यानं.
शांताबाई, आता आपल्या सावल्या गेल्या, त्या 7 जणी मैत्रिणी त्या होत्या ना, त्या सावल्या होत्या, ते काही 50 वर्षापूर्वीच्या, त्या काही सावल्या होत्या, त्या मायाजाल होता आपल्यासाठी, मायाजाल. हे जागाच खराब आहे, हे जागाच खराब होती. त्या घरी आपल्या पोहोचल्या, त्या घरी आपल्या घरी पोहोचल्या. आता आपल्या आपल्या परिवारासंग काय करते आणि काय नाही. आपण अटकलो आता इथं जंगलामध्ये. आपण नाही निघू शकत आता जंगलामध्ये, जंगलाच्या बाहेर नाही निघू शकत आता आपण. हो, मलाही तसंच वाटते. त्याले शरीर पाहिजे होतं, शरीर पाहिजे होतं त्याले, जागा पाहिजे होती त्याले. त्या आपल्या जागेवर त्या गेल्या. पण मला हे सगळं खरं नाही वाटून राहिलं. असं होऊ बी शकते काय? अहो शांताबाई, जाणून बुजून नाही होऊ शकत, पण कोणी केलं ना तर होते. हे आखाडीची पौर्णिमा होती, आखाडीची पौर्णिमा. हे पहिला, या वर्षाचा पहिला सण होता. आपण हे पौर्णिमा पतू देवाला उरकून घेवायला पाहिजे होतं. ह्या पहिला सण होता. ह्या सणाले कोणी जाणते जुनते, कोणी माया काही शिकायचं असलं ना तर ह्या सणाला शिकतात. ह्या सण मोठा तांत्रिकासाठी मोठा भयानक राहते. ह्या सण आखाडीचा गुरुपौर्णिमा. आपले गुरु मानतात, ते आपलं काही विधी शिकतात, काही शिकतात ह्या सणाले. हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आपण या पौर्णिमेला त्या दगडाची पूजा केली. हे आखाडी सण मोठा भयानक राहते जाणत्या जुनत्यासाठी. त्याच्यातलंच काहीतरी जागलं, आपल्या मागं लागलं, बस. हा, बरोबर आहे. कोणीतरी जागा केलं, हे कोणीतरी जागा केलं, जागृत केलं हे कोणीतरी, आणि ते आपल्याच मागं लागलं. आपणच इथं होतो ना म्हणून, आणि आपण मोठं फुलं घे वाहून मोठी पूजा केली त्या देवाची. लागलं आपल्याला जागृत केलं कोणीतरी, जागृत केलं कोणीतरी. आपण दिवसानं पूजा केली, कोणी जाणता येऊन रातच्यानं पूजा केली, जागृत केलं. शांताबाई, म्हणजे ते मायाचे स्वप्न पडलं होतं मला. ते माय मनाची हे नव्हते, माय मनाचं काय म्हणते त्याला, ते नव्हतं. हे खरं खरं होतं. आणि त्या पत्रातल्या, त्या चिठ्ठीतल्या 7 मैत्रिणी त्या खरं खरंच होत्या. मला उभे दुसऱ्या आपल्यासारख्या दिसल्या होत्या, त्या बी खरं खरंच होत्या समजा. हो, तसं असू शकते. तुला स्वप्नाच्या रूपात दिसलं ते. पण आता काय करायचं ते समोर करा. आता काय करायचं नाही तर आपण अटकलो आता जंगलामध्ये, आणि तो दगडाचा देव आपल्या मागं लागन. तो आता काय करायचं ते पण. इथून चला पहिले का तिकडे चला, जराशे चला तिकडे. एकटे सासून जायची. इंदिरा काय होय वा माय? निरा इंदिरा इकून तिकून आली का इंदिरा? मला मोकळे राहू देऊन नाही राहिली. एवढ्या वर्षाच्या बाद मी घरी आली ना, तू हे करून राहिली मला? काय बोलून काय राहिली तू? वर्षाच्या बाद म्हणजे काय? आता 2-4 दिवस झाले तू जंगलात गेली होती. काय होय तू? आता डिलिव्हरी झाली सुनीची, दवाखान्यातून आली, त्याच दिवशी तू जंगलात गेली त्यान कॅम्पिंग करायला सराई सोबत. आता आली तर पाहतही नाही लेकराले. घरी नातू करत होती, आता पाहूनही नाही राहिली. आता देन जराशी मालिश गिलिश करून त्याले. झालं हो माय तिकडे. मी नाही करत कोणाची मालिश गिलिश. पाय तू त्या लेकराले, मी नाही पाहत. जा तिकडे, ज्ञान डोकं करू. अमाय, काय झालं हो तुले? काय झालं तुले? मार नातू. आता मी नाही पाहत. लेकराले बापा, त्या लेकराले म्हणजे त्या कोण नाव आहे का तो? जाय तू, ज्ञान नको करू. नाही तर अशी मुंडके फिरवून का नाही जंगलातच नेऊन टाकून त्या गाभाऱ्यामध्ये. स्वामीच्या गाभाऱ्यातच नेऊन टाकून तुला. स्वामी? कोण स्वामी? कोणत्या गाभाऱ्यात नेऊन टाकशील मुले? बाबा काय बोलून काय राहिली तू? इंदिरा नाही बाबा. आजी, आत या बरं. जाय माय, जाय बोला ते सून. जाय ते जराशी लेकराले मालिश गिलिश करून जाय. धनश्री, पाय ना तू सासू काहीच बोलून राहिली. आली तर बाळाले पाहिलंही नाही, आली पाहिलंही नाही त्याला, घेतलंही नाही त्याला. बसली आहे मस्त हसून राहिली एकटी. आजी तुम्ही शांत राहा. आता जमते माल्यात ह्या थकल्यावर माणसं बाया चिडचिड करत असते, तर त्या चिडचिड झाल्या. आज जंगलात गेल्या होत्या. पौर्णिमा होती, आखाडीची पौर्णिमा होती. काही सांगता येत नाही. तुम्ही शांत राहा आणि त्याला शांत राहू द्या. तुम्ही काहीच बोलू नका, काहीच नको त्याला. हो ना, पाहिजे अशी मान फिरवून तर घाबरत टाकन म्हणते स्वामीच्या. अशी म्हणते बापा, कोण स्वामी? काय कसं काय कशी बोलून राहिली आहे? अलगच बोलून राहिली आहे. आणि इंदिरा होय म्हणून वाटूनच नाही राहिली. काय मला अलगच दिसून राहिलं तिथं वर्तन, अलगच वाटून राहिलं. आणि आल्याबरोबर काय जेवली? रप 10 पोळी खाल्ली तिनं. 10 पोळ्या खाल्ल्या. 10. मी म्हणलं त्याला भूक लागली असं, पतल्या पोळ्या आहेत तर खाल्ल्या. काय खाल्लं तिनं? काय म्हणते कशी लई वर्षापासून आली म्हणते. धनश्री, मला तर भेव लागून राहिलं बाबा. आजी तुम्ही शांत राहा. त्याला जसं राहते तसं राहू द्या. तुम्ही असं म्हणू नका का बाळाची मालिश करून दे का काही म्हणून. त्याला हात नाही लावू द्याचा बाळाले जोपर्यंत ते नॉर्मल होत नाही तोपर्यंत. पाय त्याले लढते तो, पाय त्याले. मी आता काय करू ते सांग म्हणजे. आजी तुम्ही एक चांगला जाणकार पहा आणि आईले दाखवून पहा. ठीक आहे, पाय तू त्याले.